नमस्कार, माझ्या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आपण गणपती बाप्पाची नित्य सेवा म्हणजे आपल्याकडे गणपती बाप्पा 10 दिवस असतात, तर आपण पूजा कशी करतो त्यांची 10 दिवसात, तर ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे। तर आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी आधी चॅनलला सबस्क्राइब करा। तर आज आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा पण गुरुवार आहे आणि त्यांची तुम्हाला माहितच आहे की मी मूर्ती वगैरे आणली होती। तर आज ते मूर्तीची पण आपण अभिषेक करणार आहोत। तर सिंपल करणार आहे, फक्त जप वगैरे करून। तर ते पण पहा तुम्ही आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी आपण हार आणि फुलं आणलेले आहेत आणि दुर्वा पण आणलेले आहेत। तर मी दुर्वा लावून घेते गणपतीच्या सोंडीमध्ये। तर रोज आम्ही दुर्वा हार देवाला वाहत असतो गणपती बाप्पाला। तर बघा आता हार पण घातलेला आहे आणि त्याच्यानंतर फुलं वाहून घेत आहे। वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत झेंडूची, तर ती वाहून घेत आहे, दर्शन घेते आणि त्याच्यानंतर आपला गणपती बाप्पासाठी दिवा लावत आहे पूजेचा। तर त्याच्यानंतर अगरबत्ती लावून अगरबत्ती ओवाळून घेत आहे। तर आपला कॅमेरामॅन स्वरा आहे, व्हिडिओ खूप हालतोय पण ठीक आहे, कोण नसलं काढायला छान आहे। तर अगरबत्ती ओवाळून मी आशीर्वाद घेत आहे गणपती बाप्पांचा। अगरबत्ती लावून झाल्यानंतर धूप लावत आहे। अगरबत्ती धूप दोन्ही पण ओवाळून घेतलेला आहे आणि तर आता गणपती बाप्पांची आपण आरती करत आहोत। तर आता आरती चालू केली आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, अशा प्रकारे आरती झालेली आहे। मी गणपती बाप्पाला आरती दिली, त्याच्यानंतर प्रसाद ठेवला आहे काजूचा आणि सर्वांना देत आहे। तर सर्वजण म्हणजे शिवण्या, स्वरा आणि गुला, आम्ही तिघं चौघ जणच आहोत घरामध्ये। स्वराला पण दिलेला आहे आणि मी स्वतः पण प्रसाद घेतलेला आहे। तर आता आपण स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करणार आहोत। आज आहे गुरुवार, तर रोज करायला नाही जमली तर आपण गुरुवारची करू शकतो। तर गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे। आता आपण स्वामी समर्थांच्या मूर्तीची अभिषेक करू आणि पूजा करून घेऊ। अभिषेकसाठी एक ताट घेतलेला आहे। आता त्या ताटामध्ये आपण थोडंसं पाणी आणि गंगाजल टाकणार आहोत। पाहू शकतात, पाणी आणि गंगाजल मी टाकून घेत आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे फुलं टाकणार आहोत आपण पिवळ्या रंगाचे। स्वामींना पिवळ्या रंगाची कोणती पण फुलं असू द्या, पिवळ्या रंगाची फुले स्वामींना खूप आवडतात, त्यामुळे मी झेंडूची पिवळ्या रंगाची फुलं आणलेले आहेत आणि चाफ्याचं फुल तर स्वामींना खूप म्हणजे खूपच आवडतं। आता आपण स्वामींच्या मूर्तीला स्नान घालणार आहोत, अभिषेक करणार आहोत आणि साध्या सोप्या पद्धतीने मी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा म्हणून मी जप करून स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करत आहे। तर गुलाबजल गंगाजल टाकून घेतलेला आहे आणि एक छोट्याशा तांब्याच्या तांब्यानी स्वामींच्या मूर्तीवर पाणी टाकत आहे आणि माझा जप चालूच आहे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं मी 108 वेळा बोलून स्वामींच्या मूर्तींना जप करत आहे आणि अभिषेक करत आहे, स्वामींच्या मूर्तींना स्नान घालत आहे।
तर अशा प्रकारे आपला जप झालेला आहे आणि गुलू बघा कसा मध्ये मध्ये करतोय, मला अष्टगंध लाव बोलतोय, त्याला अष्टगंध लावून झालेला आहे. आणि आता मी स्वामींची रक्तचंदन माळ घेऊन माळ पूर्ण एक माळ जप करत आहे. तर आता पुढं पाहू शकतात. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अशक्य हे शक्य करतील स्वामी, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर स्वामींच्या मूर्तीचा स्नान अभिषेक जप झालेला आहे. आता मी त्यांना हिना अत्तर लावून घेत आहे. पूर्ण शरीराला स्वामींच्या हिना अत्तर लावत आहे. स्वामींना हिना अत्तर खूप आवडतं, हे तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं आणि तुम्हाला पण माहीत असेल. स्वामींना वस्त्र परिधान केलेलं आहे आणि टोप पण घातलेला आहे आणि स्वामींना आता अष्टगंध लावून घेत आहे. तर त्यांच्या पायांना हातांना अष्टगंध लावून झालेला आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेत आहे मी स्वामींचा. तर अशा प्रकारे आता आपण देवघरामध्ये स्वामींची मूर्ती ठेवत आहोत. असेच दर गुरुवारी स्वामींची सेवा करायची आहे. तर देवघरामध्ये ठेवल्यानंतर मी स्वामींच्या मूर्तीला फुले ठेवत आहे. अगरबत्ती लावलेली आहे. तर पाहू शकता अगरबत्ती लावून मी ओवाळत आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पूजा झाल्यानंतर पुन्हा एकदा रक्तचंदन माळीने जप करत आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे आपली गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे, आरती झालेली आहे आणि आपण स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची पण पूजा केलेली आहे, अभिषेक केलेला आहे सोप्या पद्धतीने. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.